घागर कोणाच्या डोक्यावर शोभती? मातांच्या. त्यांनी सांगितलं की तू पण ह्या ज्ञान घागरी मधलं अमृत प्राशन कर आणि तुझ्या रस्त्यामध्ये, तुझ्या संपर्क संबंधामध्ये जो कोणी तुला भेटेल, तू सांगितल्याशिवाय राहणार नाहीयेस, तू हे अमृत त्यांना पास. बघा, कानात आपण कोणत्या गोष्टी सांगतो? सफेद सांगतो की काळ्या सांगतो? जर कुणाला सांगू नकोस म्हणतो म्हणजे कसले आहेत त्या? काळ्यात. कुठंतरी डाळ शिजायला लागले, त्याला आपण म्हणतो चहाडी, चुगली, परचिंतन. तिसऱ्याची चूक मी बघितली आणि ती दुसऱ्याला सांगत, त्याला म्हणतात चहाडी. ह्या चहाडीचं काम रामायणामध्ये कुणी केलेलं आहे? मंथरेने केलं. ती मंथरा कोण होती? राणी होती का दासी होती? दासी होती. आपण अंतर्मुखी होऊन विचार करायचा, आपण राणी आहे, राणी बनायचं ना आपल्याला, दासी थोडी बनताय. पण चिंतनापासून प्रिय आहे. महाभारत कशाने घडलं? पुरुष मंडळी म्हणतात हे रामायण महाभारत, बघा हसायला लागलेले आहेत ते, बरोबर बोलतायत म्हणून. महाभारत सुद्धा एकच शब्द, एक वाक्य बोलली द्रौपदी, उच्चष्टेनं बोलली. अर्धे की आपला